तर शुभदा मॅम, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. प्रत्येक वाढदिवसाला रक्तदान करता, अधेमध्ये पण करता. आता हिमोग्लोबिन कसं तुम्ही मेंटेन केलंय हे आमच्या सगळ्या डोनर्सना तुम्ही अवधी आहे. येस, गुड क्वेश्चन. सो बेसिकली फीमेल्ससाठी स्पेशली आपण आपल्या किचनमध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात आणि त्या रंगबिरंगी असतात. सो माझं सगळ्यांना हे सांगणं आहे की तुम्ही सगळे रंग इन्क्लूड करा. आपलं ताट रंगबिरंगी दिसलं पाहिजे. सो विटॅमिन सी, सिट्रस फ्रुट्स कशामुळे इम्पॉर्टंट आहेत? तर विटॅमिन सी मुळे तुमचं ॲब्झॉर्प्शन चांगलं होतं. ॲब्झॉर्प्शन चांगलं झालं तर आयर्न अबॉर्ब ॲब्झॉर्ब होणार आणि तुमचं HB वाढेल. मेन फूड्स म्हणजे ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स जे सगळ्यांच्या घरात अवेलेबल असतात, इझिली अवेलेबल असतात. मेथी, पालक, शेपू हे इझिली अवेलेबल महाराष्ट्रात आहेत. तर सगळीकडे तुम्ही हे रोजच्या तुमच्या जेवणामध्ये इन्क्लूड करा. सेकंड थिंग इज तुमचं जर जी लोक नॉन व्हेजिटेरियन्स आहेत त्यांच्यासाठी लिव्हर, त्याच्यानंतर तुमचं अंड्यातलं प्युअर, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये HBचं आयर्नचं प्रमाण जास्ती आहे. थर्ड थिंग इज की आता फोर्टिफाईड गोष्टी आजकाल मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तर काही भाताचे प्रकार जे आहेत ते आयर्न फोर्टिफाईड मिळतात. अलॉंग विथ तुमचे सिरियल्स पण काही काही आहेत ते पण आयर्न फोर्टिफाईड आहे. तर हे सगळं जेवण तुम्ही तुमच्या आहारात इन्क्लूड करा आणि त्यांनी तुम्ही स्वतःच तुम्ही सांगताल की किती फरक दिसतो.